इंद्रा, मी या फॅक्टरीची सुरुवात पूजा करूनच केली. तूही देवाचा आशीर्वाद घे आणि कामाला लाग, मेहनत कर. हो बाबा. बसा. आणि सर, आज तुमच्या जोडीला तनिषा मॅडम पूजा कर. तनिषा मॅडम पूजा कर. काय? आणि काय वेडेपण आहे हा? अहो सर, आता तुम्ही दोघं मिळून फॅक्टरी चालवणार आहात ना, मग तुम्ही दोघांनी जोडीने पूजा करायला पाहिजे. एकदम करेक्ट बोललीस राणी. हेच तर हवं होतं मला. इंद्रासोबत जोडीने पूजा करायची माझी खूप इच्छा होती. तसंही आता यापुढच्या सगळ्याच पूजा आम्ही जोडीने करणार आहोत. काही काय बोलतेस राणी? सर, अहो नवरा बायको मिळून घर चालवतात, घराची भरभराट व्हावी म्हणून ते दोघं जण जोडीने मिळून पूजा करतात. पण आता ही फॅक्टरी तुम्हा दोघांची आहे. फॅक्टरीची भरभराट व्हावी म्हणून तुम्ही दोघांनी जोडीने पूजा करायला हवी. राणी बरोबर बोलतीये. आय मीन, माझी ही इच्छा आहे तशी. ऍक्च्युली I love these rituals and all. सर, जा. नमः कुलतन्मः ग्राम दितन्मः संतुना लंबदचक्षणा तोंदसरज प्रसिद्ध प्रश्न हिततमना सरतम पूजन तथा श्रोतन्नमः. चला आता आरती करून घेऊया.
गणपती अप्पा मंगलमूर्ती चला आपण आता फॅक्टरीच्या मशीनची पूजा करूया आणि कामाला सुरुवात करूया. गुरुजी, मशीनची पूजा आपण आबांच्या हस्ते करूया. म्हणजे त्यांचे आशीर्वादही मिळतील आपल्याला आणि कंपनीची भरभराटीही होईल. अहो पण फॅक्टरी तुमची आहे ना, पूजा तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे गुरुजी, इंद्राची इच्छा असेल तर मी मशीनची पूजा, मशीन सुरू करेन. पण माझी एक अट आहे. कसली अट आबा? मी फॅक्टरी सुरू करताना ना कामगारांचा निळा युनिफॉर्म घालूनच फॅक्टरीमध्ये काम केलं आणि आज सुद्धा मी तोच युनिफॉर्म घालून मशीन सुरू करेन. हो पण आता युनिफॉर्म घालायची काय गरज आहे? गरज आहे मला ते, कारण हा युनिफॉर्म मला नेहमी जमिनीवर ठेवतो. मी कोण आहे, कुठून आलो आहे, हे सगळं मी कोणाच्या जीवावरती उभं केलंय याची आठवण करून देतो. ही कंपनी माझी आहे, पण हे कामगार ही कंपनी चालवतात. हे इतकी वर्ष मन लावून काम करतायत ना, म्हणून ही कंपनी सुरळीतपणे चालू आहे. आपली भरभराट झाली. अहो, या कंपनीचा मी मालक असलो काय, इंद्रा असला काय, किंवा कोणी असलं काय, खरे मालक तर हेच आहेत, कामगार. आबा, असं असेल तर आपण दोघंही कामगारांचा युनिफॉर्म घालून पूजा करूया. चालतंय, पण आपल्याकडे 2 युनिफॉर्म आहेत का? हाय आबा, आम्ही करतो व्यवस्था. आपण पूजा करू की? बर, चला मग करूया पूजा. सर्व मंगल मांगल्ये शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तते. इंद्रा, तुझ्या इच्छेप्रमाणे मी पूजा केलेली आहे. तर माझी इच्छा आहे की तू मशीन सुरू करावंस.
आबा तुमचा उत्साह बघून आम्हाला लय भारी वाटतंय. आता तुम्ही बघाच, आम्ही सगळे मिळून असं काम करतो ना की तुमचं आणि इंदिरा साहेबांचं स्वप्न पूर्ण करून फॅक्टरी नंबर 1 ला नेणार. हा. अरे वाव, खूप मस्त केलं डेकोरेशन. बाय द वे, काल तर इथं काहीच नव्हतं. हे रात्री, हे एका रात्रीत कोणी केलं? इंदिरा साहेब सगळं राणीनंच केलंय. रात्रभर सगळं तिनं जागून केलंय. इथं आल्यावर डेकोरेशनचं काय करायचं काय नाही करायचं ह्याची डिझाईन पण तिनंच करून दिली. त्यावेळी सगळं झालंय. नाही नाही, मी एकटीने नाही केलं. अरे ह्या दोघांनीच सगळं हे लावलं वगैरे. तुम्ही मदत केलीत ना मला, असं काय करता? राणी, लेट्स कट द रिबन प्लीज. हो हो, आपण फीत कापूयात. चला. लाईक मला असं वाटतं आपण राणीच्या हातून रिबन कट करूया. हो, अरे आपली सुनबाई आहे ती. नाही आबा, मला असं वाटतं की मालती मॅडमच्या हातून ही रिबन कट झाली पाहिजे. अहो, त्या लक्ष्मी आहेत आपल्या घरातल्या. मी येण्याआधीपासून त्या आहेत, म्हणून मला तरी असं वाटतं की मालती मॅडमच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे. या. तुझ्या सुनेचा आग्रह आहे, आपण टाळू शकत नाही. या पुढे या. या. बरं. या. Yes. या बसा. बसा. आता अजून एक महत्वाचं काम राहिलंय. कुठलं?
त्या खुर्चीत परत एकदा बसलोय. काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत मला. जसं की आबा म्हणाले, फॅक्टरीचा मालक जसं बदललाय तसे फॅक्टरीचे चालक सुद्धा बदलले पाहिजे. सगळीच नवीन सुरुवात करतोय ना आपण. काय करायचंय? फॅक्टरीचा खरा मालक हा फॅक्टरीचा चालकच असतो. कामगार आहेत म्हणून आपण आहोत. कामगार आहेत म्हणून आपलं काम सुरळीत सुरू आहे. मला असं वाटतं, असं म्हणायला हरकत नाही की कामगार आहेत म्हणून फॅक्टरीची भरभराट होते. मला असं वाटतं कामगारच फॅक्टरीचा बेस, पाया असतात. आणि हा पाया खंबीर असेल तर फॅक्टरी ही खंबीरपणे पुढे जाते. त्यामुळे फॅक्टरी खंबीरपणे पुढे न्यायची असेल तर फॅक्टरीचा युनियन लीडर सुद्धा खंबीर आणि निडर असायला पाहिजे. त्यामुळे मी आज एक सर्वात मोठा निर्णय घेतलाय. आजपासून आपल्या फॅक्टरीचा युनियन लीडर गजा कोरडे नाही, विश्वनाथ शिंदे असे. इंद्रासाहेब असं काय म्हणताय? अहो मी युनियन लीडर आहे ना, गजाभाऊ कोरडे. त्याचं कुठं नाव घेताय? अहो माझं काय चुकतंय का? सांगा ना स्पष्ट, आपल्याला लगेच बदलतो. तुमचं सगळं चुकलंय कोरडे. फॅक्टरी जेव्हा जेव्हा अडचणीत असायची तुम्ही नेहमी विक्रांतची साथ द्यायचा. आमच्या विरोधात तुम्ही नेहमी विक्रांतला मदत केली. फॅक्टरी फायद्यात नाही तर तोट्यात कशी असेल याचा विचार तुम्ही नेहमी करायचा. इंद्रासाहेब तुम्ही बराबर निर्णय घेतला. असला नाच का युनियन लीडर आम्हाला नकोच आहे. खरं तर गोट्यासारखा युनियन लीडर पाहिजे आम्हाला. कोरडे तुम्ही येऊ शकता. बरं चला, पूजेचा प्रसाद दिलाच नाहीये कोणाला. आपण प्रसाद घेऊया खाली सगळे. चल. आता मीच इंद्राच्या आयुष्यात थांबणार आहे राणी. तू अशीच इंद्राच्या आयुष्यातून कायमची दूर जाणार आहेस. इथून पुढे इंद्रा पूर्णपणे माझा आणि माझाच असणार आहे. दादा घे. आबा तुला आज प्रसाद हातात नाही, मी स्वतः भरवणार आहे. गोट्या भावा, तू कामगारांचा युनियन लीडर झालाय. तुझं ना खूप खूप अभिनंदन. मला खूप अभिमान वाटतो तुझा. भावा मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी कामगार लीडर होईल. हे सगळं तुझ्यामुळे, इंद्रा सरांमुळे झालंय.
इंदिरा सरांचे उपकार मी कधीच नाही विसरणार. अरे बाबा, असं काय बोलतोय? उपकार कसले? अरे हे सगळं तुझ्या कष्टांचं फळ आहे. आपण ना फळाची चिंता न करता आपलं आपलं काम करत राहिलो तर सगळं आपोआप आपल्या पायाशी येतं. तेच झालंय तुझ्या बरोबर. आता ना तू खूप कष्ट कर, लई मेहनत कर. कामगारांच्या पाठीशी उभा राहा, त्यांच्या हक्कांसाठी लढ. अभिनंदन. अरे असो रे. मला खात्री आहे इंदिराने तुझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ना, तू ती यशस्वीपणे पार पाडशील. हा बाप, मी तुमचे संस्कार कधीच नाही विसरणार. आणि युनियन लीडर म्हणून मी लय प्रामाणिकपणे काम करेन. युनियन लीडर गोट्या शिंदेचा